किरण सामंत यांचे कार्यकर्ते उदय सामंत यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत। उदय सामंतांच्या कार्यालयावरचे बॅनर आता हटवण्यात आले आहेत। आताची ही एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। किरण सामंत यांचे कार्यकर्ते उदय सामंत यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले दिसतात। रत्नागिरीमधली ही महत्त्वाची अपडेट आपण घेतोय आणि उदय सामंत यांच्या कार्यालयावरचे बॅनर सुद्धा आता या कार्यकर्त्यांनी काहीसे हटवल्याचे कळतंय। किरण सामंत हे खरं तर या मतदारसंघामधून इच्छुक होते, त्यामुळे त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आता त्यांचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं कळतंय। याविषयीची अधिकची अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजन आपल्या सोबत आहेत। काय अधिकची माहिती मिळते? किरण सामंत हे खरं तर इथून इच्छुक होते, मात्र त्यानंतर राणेंना उमेदवारी जाहीर झाली आणि राणेंचा प्रचार सुद्धा करणार असं त्यांनी म्हटलं होतं, पण त्यांचे कार्यकर्ते मात्र काहीसे अनुत्साही दिसतात, आक्रमक झालेले आहेत। यामिनी नक्कीच बघायला गेलं तर आता एक मोठी खळबळजनक या ठिकाणी बातमी म्हणता येईल कोकणातील राजकारणामध्ये। किरण सामंत यांच्या कार्यालय तसे उदय सामंत यांच्या कार्यालयावरील आणि किरण सामंत यांच्या कार्यालय उदय सामंत यांचे जे बॅनर होते ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढलेले आहेत। पाहायला गेलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी किरण सामंत इच्छुक होते आणि काहीशी दोन वर्षापासूनची त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांची त्या पद्धतीने मतदारसंघामध्ये या ठिकाणी घोडदौड चालू होती आणि ऐन टायमिंगला या ठिकाणी बघायला गेलं तर नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं आता या बॅनरवर किरण रवींद्र सामंत आणि त्याचबरोबर उदय सामंत यांच्या फोटोंच्या ऐवजी किरण सामंत यांचा फोटो लागणार असं एकंदरीत दिसून येत आहे। अगदी खरं तर राजन, ज्या वेळेला राणेंना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर रॅली सुद्धा काढण्यात आलेली होती, त्यावेळेला किरण सामंत त्यांच्या सोबत होते, मात्र कार्यकर्त्यांमधली ही नाराजी आताच का उफाळून आली आहे? नक्कीच पाहायला गेलं तर गेले बरेच दिवसापासून या ठिकाणी कार्यकर्ते मेळावे घेतले गेले, यामध्ये किरण सामंत हेही सक्रिय भूमिकेमध्ये होते, त्यांच्याबरोबर उदय सामंत हे देखील होते। परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांनी अचानक या ठिकाणी किरण सामंतांशी आपला संपर्क होऊ शकला नाही, पण कार्यकर्त्यांनी अचानक या ठिकाणी उदय सामंत यांचे बॅनर या ठिकाणी काढताना ते दिसत होते आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी अशी माहिती मिळते की त्या बॅनरच्या ऐवजी उदय सामंत यांच्या फोटोच्या ऐवजी या ठिकाणी किरण सामंत यांचा फोटो लागणार आहे, आता सध्या तरी प्राथमिक माहिती आपल्याला अशी मिळते। बरं, मात्र कार्यकर्त्यांकडून असं काही कळू शकलंय का की या वेळेला नारायण राणे हे जर उमेदवार असतील तर ते त्यांचा प्रचार करणार आहेत की नाही करणार आहेत? नक्कीच आपण कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। मी आताच किरण सामंत यांच्या कार्यालयाजवळ कार्यकर्ते फारसे इथे कोणी दिसत नाहीये, कार्यालयीन जे कर्मचारी आहेत ते आहेत। लवकरच आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकंदरीत काय भूमिका त्यांची आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करूया। अगदी धन्यवाद राजन या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघतोय किरण सामंत यांचे हे कार्यकर्ते आता त्यांचेच बंधू असणारे उदय सामंत यांच्या विरोधामध्ये चांगलेच आक्रमक झालेले आहेत। खरं तर किरण सामंत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये मोठा जनसंपर्क वाढवलाय, त्यामुळे यंदाचे उमेदवार तेच असतील असा त्यांचा विश्वास होता, मात्र ऐनवेळी ही उमेदवारी राणेंना देण्यात आली। तर ही काही दृश्य रत्नागिरीमधून आपण बघतोय। किरण सामंत यांचे कार्यकर्ते जे होते त्यांनी या कार्यालयावरचे उदय सामंत यांचे बॅनर आता हटवलेले आहेत, त्यामुळे या मतदारसंघात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे तिकडे आता किरण सामंत आणि त्यांचे कार्यकर्ते नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता सुद्धा लागलेली आहे। ज्यावेळेला नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला, मोठी रॅली त्यावेळी काढण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये किरण सामंत हे स्वतः सहभागी सुद्धा झाले होते। मात्र आता नेमकं असं काय घडलंय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल, कारण अगदी तिसऱ्या टप्प्याचं मतदान जे होणार आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेसाठी सुद्धा घेतलं जाणार आहे, या जागेसाठी सुद्धा होणार आहे। मात्र त्याच वेळेला अगदी त्याला या मतदानासाठी अवघे 5-6 दिवस उरलेले असताना आता अशा पद्धतीचा टर्न किंवा अशा पद्धतीची भूमिका नेमकी का घेतली असावी हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठीची एकूणच कोकणासाठीची ही महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत, खरं तर किरण सामंत यांना या मतदारसंघामधून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती।
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी चाचपणी केली होती. त्यांनी मोठा जनसंपर्क सुद्धा कमावला होता. त्यामुळे या मतदारसंघामधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. उमेदवारी घोषित होण्यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. स्वतः नारायण राणेंची भेट घेतलेली होती. याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी, वरिष्ठ प्रतिनिधी विठोबा सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विठोबा सर, काय नेमकं घडतंय रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये? कारण उदय सामंत यांचे बंधू जे आहेत किरण सामंत, त्यांचेच कार्यकर्ते आता आक्रमक झालेले दिसत आहेत. खरं यामिनी, आपण स्क्रीनवर जी दृश्य पाहतोय त्यामुळे अर्थातच कोकणामध्ये एक राजकीय चर्चा रंगलेली आहे. किरण सामंत यांचं नाव आपण गेले 2 महिने ऐकत होतो. ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या उमेदवारीसाठी अत्यंत शेवटपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न केले उमेदवारी मिळवण्याचे, पण ही जागा काही शिवसेनेला राखता आली नाही. ती भाजपकडे गेली आणि नारायण राणे तिथले उमेदवार झाले. त्यानंतर प्रचार सुरू झाला. सामंत बंधू या प्रचारामध्ये दिसू लागले आणि अचानक आज जेव्हा उदय सामंत यांचे बॅनर किरण सामंत यांच्या कार्यालयातून काढून टाकण्यात आले, तेव्हा अर्थातच ही चर्चा रंगणं स्वाभाविक आहे. आता हा सामंत बंधूंमधला सुप्त संघर्ष आहे की भाजप बरोबर त्यांचा काही म्हणजे भाजप बरोबरच्या नाराजीतून ही घटना घडलेली आहे. हे सर, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतीये. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, एक वेगळाच राजकीय शिमगा आपल्याला बघायला मिळतोय. आधीच धनुष्यबाण हा कोकणामधून खरं तर गायब झालेला दिसतोय आणि त्यामध्येच आता किरण सामंत यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. उदय सामंतांचे जेवढे बॅनर, जेवढे पोस्टर होते ते सगळे त्यांनी काढून टाकलेत आपल्या कार्यालयावरचे. मला असं वाटतं की खरं तर किरण सामंतांवर ज्या पद्धतीचा अन्याय झालाय, उदय सामंतांनी कितीही म्हटलं की आमच्याकडे आलबेल आहे आणि आम्ही नारायण राणेंच्या साठीचा प्रचार करू, पण असं म्हटलं तरी उदय सामंत स्वतः प्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत आणि त्यांना जे हवं आहे ते सगळं मिळालेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये किरण सामंतांवर झालेला जो अन्याय आहे ती खदखद कधी ना कधी बाहेर येणं फारच स्वाभाविक आहे आणि त्याच न्यायाने होत नाही. सुषमाताई, मात्र ज्या वेळेला राणेंना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर त्यांच्या रॅलीमध्ये सुद्धा हे दोघेही बंधू दिसले होते. अचानकपणे नेमकं काय झालंय? मला तेच सांगायचं आहे की जेव्हा उमेदवारी जाहीर झाली हो तेव्हा उदय सामंतांनी कितीही म्हटलं की आमच्यात सगळं आलबेल आहे, पण तरीही उदय सामंतांचं पोट भरलंय त्यामुळे त्यांना ते आलबेल वाटते. उदय सामंतांना मंत्रीपदं मिळाली, उदय सामंतांना सगळी महत्वाची पदं मिळाली, लाभाची पदं मिळाली, उदय सामंतांचे परदेश दौरे झाले, सगळं झालं. पण उदय सामंतांचं राजकारण ज्या ज्या लोकांच्या जीवावर उभं आहे त्यातलं एक महत्वाचं नाव किरण सामंत ही आहे. किरण सामंत मात्र या सगळ्या लाभापासून विन्मुख राहिले, हे तितकंच खरं. बरोबर. अगदी धन्यवाद सुषमाताई, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी.